सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत करत आहे। जसे की आपल्याला माहीत आहे की 2025 हे वर्ष संपत आलेले असून आता 2026 या नवीन वर्षाची आपल्याला चाहूल लागणार आहे। आणि जसे की 2026 नवीन वर्ष म्हटले की नवीन सणवार आपल्याला कोणत्या तारखेला आलेले आहेत एक पाहण्याची उत्सुकता असते। तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला 2026 जानेवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण मकर संक्रांती नेमका कोणत्या तारखेला कोणत्या वारी आला आहे याविषयीची माहिती सांगणार आहे। आपण पाहू शकताय माझ्याकडे महालक्ष्मी दिनदर्शिका असून 13 तारखेला मंगळवारच्या दिवशी भोगी ही आलेली असून 14 तारखेला मकर संक्रांती बुधवारच्या दिवशी 2026 मध्ये आलेली आहे। मकर संक्रांतीविषयीची माहिती पाहायची झाल्यास आपण पाहू शकताय सूर्याचा मकर राशी प्रवेश दुपारी 3:06 होणार असून या दिवशी संत निवृत्तीनाथ यात्रा देखील असणार आहे त्र्यंबकेश्वर येथे। तर 2026 मध्ये जो मकर संक्रांती सण आहे हा बुधवारी 14 जानेवारीला आलेला असून या मकर संक्रांतीविषयीची माहिती पाहिजे झाल्यास आपण पाहू शकता की संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवारी दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे। केशराचा टिळा लावलेला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेले आहे। पायस भक्षण करत आहे। सर्प जाती आहे। भूषणार्थ मोती धारण केले आहे। वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहेत। पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे। आपण पाहू शकताय अगदी सविस्तररित्या माहितीचे वर्णन इथे करण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय संक्रांतीचे जे फळ आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे। पर्व काळात आपल्याला काय काय दान द्यायचे आहे तर नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यायचे आहे। किंक्रांत करी दिन गुरुवारी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी असून संक्रांतीमध्ये वर्ज्य कामं कोणती आहेत तर त्याविषयी एक नजर टाकूया। दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे वर्ज्य सांगण्यात आलेली आहेत संक्रांती काळामध्ये। तर मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला मकर संक्रांत नेमकी कधी आहे याविषयीची माहिती सविस्तर भेटली असेल। चॅनलवर आपण जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। तसेच व्हिडिओला कमीत कमी 5 जणांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या 2026 मधील मकर संक्रांतीविषयीची माहिती मिळेल। प्रत्येक महिन्यातील महत्त्वाचे जे सणवार आहेत याविषयीचे व्हिडिओ लवकरच येणार आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।